मित्रांनो, आपण महाटीईटी 2026 जी की जून महिन्यामध्ये आहे, त्यासाठी आपण गणित विषयाची तयारी करत आहोत, पेपर 2 ची. तर आज मी महाटीईटी 2014 मधील पेपर मधील काही प्रश्न आणलेले आहेत. प्रश्न क्रमांक 91 ते 96 आपण असे 6 प्रश्न सोडवणार आहोत. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टार्गेट आहे 1000 सबस्क्रायबर्स आणि मला फक्त 290 सबस्क्रायबर्स कमी पडतात 1000 साठी. जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि मी आणखीन असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. आपल्या चॅनलवरती इयत्ता 10वी, इयत्ता 12वी आणि महाटीईटी, सीटेट आणि अशाच स्पर्धा परीक्षांचं गणित शिकवलं जातं. ठीक आहे, तर आपण जास्त वेळ वाया नाही घालूया, आपण सुरू करूया आपलं पहिलं गणित. गणित क्रमांक 91. बघा, गणित काय सांगते, 201 फूट लांबी व 87 फूट रुंदी असलेल्या सभागृहाच्या तळाला जास्तीत जास्त लांबीच्या बाजू असलेल्या चौरसाकृती टाइल्स किती लागतील? खाली ऑप्शन दिले, त्यातले ऑप्शन आपल्याला निवडायचे. बघा, आता मी अगोदर तुम्हाला सभागृहाचं तळ काढून दाखवतो. 87 फूट लांबी रुंदी आणि 201 फूट रुंदी, लांबी आणि रुंदी. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती लांबीच्या किती टाइल्स मावतील? टाइल्स चौरसाकृती आहेत, म्हणजे मला ही एक टाइल्स झाली, तर अशा किती टाइल्स मावतील जेणेकरून बाकी शून्य राहील, आणि अशा किती टाइल्स मावतील जेणेकरून बाकी शून्य राहील. म्हणजे बघा, अशी संख्या जी 201 मध्ये पण आहे आणि 87 मध्ये पण आहे, आणि जास्तीत जास्त म्हणजे ती मोठ्यात मोठी संख्या, म्हणजे ते आपल्याला काढायचं आहे मसावी. ठीक आहे, चल तर मग आपण काय करूया की 201 आणि 87 चा मसावी काढूया. बघा, 201 आणि 87 दोन्ही पण विषम संख्या आहेत, म्हणजे 2 ने तर भाग जाणार नाही. आपण 3 ची कसोटी वापरून बघूया. 2 अधिक 1 3, म्हणजे 3 ने याला भाग जाईल. 8 अधिक 7 15, 15 3 च्या पाड्यात जातात, म्हणजे याला पण 3 ने भाग जाईल. मग 3 ने भाग लावून बघूया. 3 3 1 3, 3 सक 18 आणि 3 7 21. इकडे 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 2 6, 27 3 9 27. आता 67 ही संख्या, बघा ही संख्या कुठल्या पाड्यात तुम्ही आतापर्यंत ऐकले का नाही? कारण ही मूळ संख्या आहे आणि 29 तर मूळ संख्या आहे, म्हणजे आपल्याला मसावी किती आला? मसावी आला 3. ठीक आहे, आता मसावी 3 आला म्हणजे 3 201 ची पण संख्या आहे आणि 3 87 ची पण संख्या आहे, म्हणजे एका टाईलची बाजू जी असेल, एका चौरसाकृती टाईलची बाजू किती आहे? 3 आहे. टाइल्स चौरसाकृती म्हणजे बाजू 3 आहे. आपल्याला काय काढायचंय की एकूण किती टाइल्स लागतील? लक्षात ठेवायचं, संख्या बरोबर मोठे क्षेत्रफळ भागिले लहान क्षेत्रफळ. मग मोठे क्षेत्रफळ काय आहे? जो सभागृह आहे तो आयताकृती आहे, कारण लांबी आणि रुंदी वेगवेगळी. ठीक आहे, मग 201 गुणिले 87, कारण चौरसाचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी, भागिले लहान क्षेत्रफळ आपले टाईल आहे जी चौरसाकृती आहे, मग तिचं क्षेत्रफळ काय आहे? बाजूचा वर्ग, म्हणजे आपण 3 गुणिले 3 लिहू शकतो. ठीक आहे, आता जर 3 ने वरती मी भाग दिला तर आपल्याला बघा, आता आपण लसावी काढला म्हणजे हा भाग येणार 67, मसावी काढला होता, आणि हा भाग येणार 29. हा गुणाकार आपण करून बघूया. बघा, हा गुणाकार किती येतोय? 1943. आता हे आपलं कुठलं ऑप्शन आहे? हे आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3. बघा, पुन्हा एकदा सांगतो, जास्तीत जास्त लांबीची बाजू असलेला चौरस, मग चौरसाकृती टाईल अशी लागेल आणि अशी पण लागेल. ठीक आहे, मग आता मला एकूण टाईल काढायच्या आहेत, म्हणजे मला ह्या मोठ्या क्षेत्रफळामध्ये किती टाईल लागल्या ह्या मोजायच्या आहेत. त्यामुळे मोठ्या क्षेत्रफळ भागिलं टाईलचं क्षेत्रफळ बरोबर संख्या, आणि 3 कुठून मिळाले? आपण ह्या दोघांचा मसावी काढला तेव्हा आपल्याला 3 मिळाले.
ठीक आहे, जाऊया पुढच्या गणितावरती. गणित क्रमांक 92. मुंबईवरून निघालेल्या चाचणी बसमध्ये क्षमते एवढे प्रवासी बसलेले आहेत. ए थांब्यावर 103 प्रवासी उतरले आणि 30 प्रवासी चढले. बी थांब्यावर 104 प्रवासी उतरले आणि 12 प्रवासी चढले. सी थांब्यावर सगळे 72 प्रवासी उतरले. तर बसची क्षमता किती? आपण काय करूया, बसची क्षमता एक्स म्हणून. मग ए थांब्यावर काय झालं, ए थांब्यावर एक्स चे 103 प्रवासी उतरले. ठीक आहे, म्हणजे एक्स मधून एक्स चे 103 प्रवासी उतरले म्हणजे 103 एक्स प्रवासी उतरले आणि 30 प्रवासी चढले. 30 प्रवासी काय झाले, चढले. ठीक आहे, ही ए ची अट होती. आता बघूया मग आपल्याला काय मिळेल. 3 गुणिले एक्स 3x वजा 1x छेद 3 अधिक 30. म्हणजेच ए थांब्यावरती किती प्रवासी आहेत आता, ए थांब्यानंतर पुढे 3x मधून 1x गेला 2x छेद 3 अधिक 30 प्रवासी बसमध्ये आहेत. कुठे, ए थांब्यानंतर. बी थांब्यावर काय झालंय की जेवढे प्रवासी होते त्यापैकी 104 प्रवासी उतरले. बरोबर, म्हणजेच 2x एवढे प्रवासी होते, यातून याच्या 104 प्रवासी उतरले म्हणजे 2x छेद 3 अधिक 30 आणि 12 प्रवासी चढले. ठीक आहे, याला आपण सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय केल्यावरती आपल्याला काय मिळणार आहे बघा. ओके, बघा मग एवढे प्रवासी आपल्याला मिळतात. याला सिम्प्लिफाय आपण केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, 2x अधिक 2x छेद 3 अधिक 30 वजा 2x 4 त्रिक 12 वजा 30 छेद 12 अधिक 12. ठीक आहे, अजून सिम्प्लिफाय करूया याला आपण. बघा सोपं आहे. आपण 2x आणि याला सोबत घेऊया, बे के बे बेसक 12 मग 2x छेद 3 वजा x छेद 6 अधिक 30 वजा 12. 30 आणि 12ला भाग लागेल का, तर नाही, ते 12 नाही, ते 4 येणार ना, 4 येणार कारण आपण 4 नेच गुणलेले, भाग लागत नाही. 30 छेद 4 अधिक 12, ते चुकून झालं होतं. इथे बघा यांची आपण वजाबाकी करून घेऊया. जे काय येणार आपल्याला 2x वजा, इथे बघा इथे मला 6 पाहिजे, मग इथे मी काय करणार 2 ने गुणणार म्हणजे 4x वजा x छेद 6. इकडे आपल्याला छेद समान पाहिजे, मग 4 गुणिले 30 120 वजा 30 छेद 4 अधिक 12. हे किती राहिले, 4तून 1 गेला 3x, मग 3x छेद 6 अधिक 90 छेद 4 अधिक 12. बरोबर. आता इथे बघा 3 1 3 3 गुणे 6 म्हणजे x छेद 2 अधिक 90 छेद 4 अधिक 12. हे राहिले प्रवासी बी नंतर. आणि सी नंतर किती झाले, आता यातनं काहीच गेले नाही म्हणजे 72 सी नंतर उतरले. याचा अर्थ x छेद 2 अधिक 90 छेद 4 अधिक 12 बरोबर 72. 12 तिकडे गेले की वजा होतील, थोडं मोठं होत आहे. आता हे असंच करावं लागेल. बघा मग x छेद 2 अधिक 90 छेद 4 बरोबर 72 मधून 12 गेले 60 राहिले. इथे छेद समान नाहीये, छेद समान कसा होईल, 2x अधिक 90 छेद 4 बरोबर 60. 4 ला तिकडे घेऊन जाऊया, मग 2x अधिक 90 बरोबर 6 24. बरोबर, 4 ला तिकडे गेलं गुणिले झालं. 90 तिकडे घेऊन जाऊया, 2x बरोबर 240 वजा 90 म्हणजे 2x बरोबर 150 म्हणजे x बरोबर 150 चे अर्धे करा 75. म्हणजे बसची क्षमता किती आहे, 75. बघूया आपला ऑप्शन आहे का 75. ऑप्शन 1 आपलं 75 आहे. थोडं किचकट होतंय पण हे गणित अशा प्रकारे तुम्हाला सोडवता येईल. याची काही शॉर्टकट ट्रिक असेल तुम्ही मला त्याची कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे, तर यानंतरची काही शॉर्टकट ट्रिक असेल तुम्ही मला सांगू शकता. पण माझ्या मते हे गणित अशा प्रकारे करावं लागेल. थोडी तुम्हाला स्पीड दाखवावी लागेल जेणेकरून गणित लवकर होईल. जाऊया 93 गणितावरती. 93 गणित बघूया. विद्युत कंपनीने वीज दर 20% ने वाढवला.
दुसऱ्या वर्षी पुन्हा शेकडा 15ने वाढवला. हा वाढीव दर एकदाच वाढवायचा असल्यास दर शेकडा कितीने वाढेल? ठीक आहे. आता 20 अधिक 15 35 करू नका. ठीक आहे. मग सुरुवातीचा दर 100 रुपये होता. आता हा 20% वाढवला तर 100चे 20% म्हणजे 20 होतात. मग आपण असं नाही करायचं, आपण त्याला काय करायचं की 100चे 120% काढायचे. ठीक आहे. कारण 20 अधिक 100 120 होतात ना. नवीन दर जो येणार तो 120% असणार आहे. मग 100चे 120% आणि याचे 15%. 15 म्हणजे 115%. तुम्हाला विचारलं की 115 आणि 120 का घेतले? बघा सोपं आहे. 100चे 20% आपण काढणार आणि मग ते 100मध्ये ऍड करणार, बरोबर की नाही? त्याची आपण काय करूया, 100चे डायरेक्ट 120% काढूया आणि त्यानंतर मग त्या 120%चे डायरेक्ट 115% काढूया. ठीक आहे. मग शून्य कॅन्सल करूया. हा शून्य गेला, 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 हा शून्य गेला. उरलं काय? 12 गुणिले 115 भागिले 10. त्याला गुणाकार करून बघूया. 12 पंचे 60, 6च्या 12 एके 12 आणि 6 18, 1च्या 12 एके 12 आणि तो 1 13 भागिले 10 होते. ठीक आहे. म्हणजे हा शून्य गेला, हा शून्य गेला. म्हणजे आपल्याला किती मिळाले? 138 मिळाले. आपली सुरुवातीची किंमत किती होती? 100. आता किती मिळाले? 138. म्हणजे आपला शेकडा दर कितीने वाढलेला आहे? 138 वजा 100 करा म्हणजे 38%ने आपला शेकडा दर वाढलेला आहे. आपला ऑप्शन 3 बरोबर आहे. ठीक आहे. जास्त मोठं केल्यापेक्षा तुम्ही असं सिंपली हे गणित करू शकता. बघा सोपं आहे. 100 मी घेतलं आणि त्याचे 120% काढले आणि त्याचे 115% काढले. 120% कारण 20%ने वाढलाय त्यामुळे तो 120% होणार. पुन्हा 15%ने वाढला त्यामुळे तो 115% होणार. आणि मग आपला जी किंमत येईल ती वाढलेली किंमत येईल ती सुरुवातीमध्ये वजा करा, तुमचे टक्के तुम्हाला मिळतील 38%. आता प्रश्न क्रमांक 94. जर m ची किंमत 0.1039 तर 3m अधिक वर्गमुळात 1 प्लस 4m स्क्वेअर मायनस 4m ची किंमत किती असेल? ठीक आहे. 4 ऑप्शन आहेत. चारीपैकी आपल्याला उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. आता सोपं आहे. वर्गमुळात जी किंमत आहे ते वर्ग समीकरण. ठीक आहे. त्याला आपण सोडून बघूया बरं. 1 अधिक 4m चा वर्ग वजा 4m. रिअरेंज करूया. 4m चा वर्ग वजा 4m अधिक 1. आता याचे अवयव पाडूया. 4m चा वर्ग वजा 2m वजा 2m अधिक 1. कॉमन काढूया. 2m कॉमन निघतील. m वजा 1 बरोबर ना. 2m वजा 1. 2m वजा 1 इथे 1 कॉमन निघेल. 2m वजा 1 कारण वजा काढल्यामुळे आतलं चिन्ह बदलतं. मग 2m वजा 1 2m वजा 1 आपलं उत्तर आलं. याचा अर्थ 2m वजा 1 कंसाचा वर्ग हे उत्तर आलं. आता आपण आपल्या गणितावर येऊया. गणित काय होतं? 3m अधिक वर्गमुळात 1 अधिक 4m चा वर्ग वजा 4m म्हणजे 3m अधिक वर्गमुळात 2m वजा 1 चा वर्ग. वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल होईल त्यामुळे 3m अधिक 2m वजा 1. आता प्रॉब्लेम असा आहे की आपण वर्गमूळ घेतलंय, मग वर्गमूळ प्लस आहे की मायनस सांगता येत नाही, त्यामुळे आपण इथे प्लस मायनस घेऊया. म्हणजे बाहेर पण काय होणार आहे? 3m प्लस मायनस 2m वजा 1. ठीक आहे. मग आता याला एकदा प्लस आणि एकदा मायनस करून घ्यायचं आपल्याला. मग 3m अधिक 2m वजा 1 म्हणजेच 3m हे किती झाले? 5m वजा 1 आणि 3m वजा 2m. आता बाहेरचं वजा घेतलं की आतलं चिन्ह बदलते. अधिक 1 म्हणजे m अधिक 1. आता या दोघांवरून आपलं उत्तर आपल्याला मिळणार आहे. बघा सोपं आहे. आपली ही किंमत किती आहे? m ची किंमत 0.1039. ठीक आहे. आता याला जर मी 5 ने गुणलं या संख्येला, त्यातून 1 वजा केला तर ही संख्या जवळपास येऊ शकते. बाकीच्यांची काय आशा मला नाही. आता इथे मला जरा जास्त चान्स दिसतोय त्यामुळे बघा m ची किंमत
0.1039 अधिक 1, मग 1 मिळवला की 1.1039, त्यामुळे बघा ऑप्शन आपल्याकडे आहे हा वाला, मग आपलं उत्तर इथे येते. इथे तुम्हाला थोडं किचकट होणार आहे, 5 गुणिले 0.1039 वजा 1. 5 ने याला गुणायचं आहे, ते 5 ने याला गुणल्यानंतर ही संख्या बदलून जाईल ना, ही संख्या बदलली तर आपल्या बागेतीच संख्या सगळीकडे, त्यामुळे हे ऑप्शन काही धरलं जाणार नाही. हे आपलं उत्तर बरोबर आहे, ऑप्शन दुसरं. जाऊया प्रश्न 95 वरती. बघा 3.268/2197 चे घनमूळ काढा. आता हा 13चं घनमूळ आहे, खाली सगळ्यांचे 13च आहेत, त्यामुळे आता डिसाइड करता येणार नाही की कुठलं उत्तर असेल. इथे बघा आपल्या या गणितामध्ये पॉइंट मध्ये उत्तर येईल का, वर्गमुळात 3 दिलेले आहे, त्यामुळे हे दोन्ही उत्तर नसतील तरी आपण प्रयत्न करून बघूया. आता याला आधी सिम्प्लिफाय करून घेऊया, आपण पूर्णांक करून घेऊया. अपूर्णांक कसा करता येईल, 3 गुणिले 2197 अधिक वरचे 268 भागिले छेद आहे तोच 2197, गुणाकार करूया. आता हा गुणाकारने बेरीज केली तर आपलं उत्तर मिळतंय 6859 छेद 2197. आता हा तर 13चा घन आहे आपल्याला माहिती आहे, तर हा वरचा कसला घन आहे तो आपल्याला काढावा लागेल. आता मला याचं काढायचंय घनमूळ. 6859 चं घनमूळ बघा 9चा घन करा, किती येतो 729, म्हणजे आपल्या याचा पण शेवट काय असणार आहे 9 असणार. 729 ला शेवटी 9 आहे ना, 9 असणार आहे. आता ही संख्या घ्या 6, आपण 4 अंकी संख्यामध्ये 3 संख्या घेतो इकडे पहिले, मग 6. आता 6 हा कुठल्या संख्येच्या घनाच्या जवळ आहे, 1चा घन 1, 2चा घन 8. आता 6 ही 8च्या जवळ आहे आणि 1च्या जवळ आहे, पण लहान संख्या कुठली 1 आहे, त्यामुळे इथे 1 येईल, म्हणजे 6859 हा 19चा घन तुम्ही करून बघा, उत्तर बरोबर असेल. ठीक आहे, याचं आपल्याला घनमूळ काढायचं होतं. मग याचं घनमूळ किती आहे 19, याचं घनमूळ किती आहे 13. आता 19/13 आपल्याकडे ऑप्शनच नाही, मग याला अपूर्णांकाचं पूर्णांकामध्ये आपण जर बदललं तर काय मिळेल बघा बरं. 13 अधिक 6 चे 13 होऊ शकतात की नाही, आणि 13 अधिक 6 म्हणजे काय, 1 गुणिले 13 अधिक 6 म्हणजे 1 पूर्णांक 6/13, म्हणजे आपलं ऑप्शन तिसरं बरोबर आहे. ठीक आहे, जाऊया पुढच्या गणितावरती. 96. जर 3चा x वजा 2वा घातांक अधिक 3चा x अधिक 2वा घातांक बरोबर 19,926, तर x ची किंमत काढा. थोडंसं डोकं आपल्याला इथे वापरायचंय. 3चा x वजा 2वा घातांक अधिक 3चा x अधिक 2वा घातांक बरोबर 19926. आता इथून आपण जर कॉमन संख्या काढायचा विचार केला बघा, 3चा x वजा 2वा घातांक अधिक 3चा x अधिक 4 वजा 2वा घातांक बरोबर 19926. हीच आहे, फक्त 2 ला मी 4 वजा 2 लिहिलंय, म्हणजे 3चा x वजा 2वा घातांक अधिक 3चा x वजा 2 अधिक 4था घातांक बरोबर 1996. तुम्ही घातांक शिकला आहात किंवा तुम्ही 7वीच्या पुस्तकातून घातांक शिकू शकता, 7वी 8वीच्या पुस्तकामध्ये. आता ही बेरीज आहे ना, म्हणजे 3चा x वजा 2वा घातांक अधिक 3चा x वजा 2वा घातांक गुणिले 3चा 4था घातांक बरोबर 1992. सेपरेट केलं, गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते. आता ह्या दोन्ही संख्या कॉमन निघतील, म्हणजे 3चा x वजा 2रा घातांक जर मी कॉमन काढलं तर इथे मला 1 मिळणार आहे, इथे मला 3चा 4था घातांक मिळणार आहे बरोबर 1996. आता इथे बघा, मग 3चा x वजा 2रा घातांक ऍज इट इज 1 अधिक 3चा 4था घातांक होतो 81 बरोबर 1996. 81 ने 82, मग 3चा x वजा 2रा घातांक गुणिले 82 बरोबर 19926. 82 तिकडे गेले की भागिले होतात, मग 3चा x वजा 2रा घातांक बरोबर 19926 भागिले 82. दोन्ही भाग लावून बघूया. 2 चौक 8, 2 एके 2, 2 9 18,
92 18 62 12 42 6 म्हणजे तीनाचा x वजा दुसरा घातांक बरोबर 9963 अपॉन 41. आता 41 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे 41 आपल्याला पाडा बनवावा लागेल. ठीक आहे, तो काय येणार आहे 41 82 123 आणि 164. बघूया भाग लावून. 41 एके 41 41 दुने 82 99 मधून 82 गेले 17 राहिले आणि हे 6 176 41 चौक 164 हे इथे 2 राहिले इथे 1 राहिला आणि हा 0 आणि हे 3 41 त्रिक 123 म्हणजे तीनाचा x वजा दुसरा घातांक बरोबर 243 आपल्याला मिळालेलं आहे. आणि माझ्या मते तीनाचा x वजा 2 बरोबर 243 हा तीनाचा 5वा घातांक. बघा बेस सेम झाला, म्हणजे x वजा 2 बरोबर 5 वरून तिकडे गेले की अधिक होतात. x बरोबर 5 अधिक 2 म्हणजे x किती आलं 7, म्हणजे x ची किंमत किती आहे 7. ऑप्शन 2 बरोबर आहे. अशा प्रकारे आपण हे 6 गणित घेतलेले ते अवघड होते, तरी पण आपण प्रयत्न केला सोडवण्याचा. आणि तुम्ही या अशा गणितांची प्रॅक्टिस करा, अशा गणित परीक्षेला येऊ शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यामध्ये आपण असेच आणखीन काही गणित सोडवू. धन्यवाद.